करमाळ तालुक्यातील केम येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या काँक्रिटीकरण प्रलंबित प्रश्नाबाबत प्रहार संघटना व श्री उत्तरेश्वर युवा परिवर्तनच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे। अनेक वर्षापासून पावसाळ्यात येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते। केम गाव अनेक छोट्या मोठ्या खेड्यांना जोडल्यामुळे याचा वाहतुकीवर परिणाम होत होता। नाल्याखालून जाताना छोटी मोठी वाहने अडकत होती, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येताना जाताना आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून यावे लागत होते। तसेच ज्येष्ठ नागरिक व वाड्यावस्तीवरील नागरिकांना रात्री अपरात्री गावात येताना त्रास सहन करावा लागत होता। पावसाळा संपेपर्यंत नागरिक हैराण व्हायचे। बाहेर गावातील नागरिक या नाल्यातील पाण्यामुळे यायला धजत नव्हते, त्यामुळे केमची बाजारपेठ पावसाळ्यात ओस पडत होती। या संदर्भात प्रहार संघटना व उत्तरेश्वर युवा ग्रुपच्या वतीने रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला होता। याला अखेर यश येऊन या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला। यामुळे केम व परिसरातील नागरिकांनी प्रहार संघटनेचे कौतुक केले आहे। यावेळी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, करमाळा मार्केट कमिटीचे संचालक सागरराजे दौंड, श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे अच्युत काका पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सागरराजे तळेकर, पैलवान महावीर आबा, युवा नेते महेश तळेकर सर, भाजप जिल्हा सदस्य धनंजय ताकमोगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे, डॉक्टर योगेश कुर्डे, सोसायटी चेअरमन बाळासाहेब देवकर, आनंद शिंदे, माजी सरपंच सुभाषदादा कळसाईत, उद्योजक महादेव पाटमस, ग्रामपंचायत सदस्य सागर कुर्डे, पिंटू ओहळ, गोरख काका पारखे, दादासाहेब गोडसे, योगेश ओहळ, चेअरमन अरुण लोंढे, सतीश खानत, बापू नेते तळेकर, दादासाहेब पारखे, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।